नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि या सगळ्याच निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शिवसंग्राम पक्षाची भूमिका नेमकी काय आहे हे जाणून आपण घेणार आहोत। आपल्यासोबत ज्योतिताई मेटे आहेत। ताई, काय सांगताल, काय नेमकं या निवडणुकीमध्ये आपली भूमिका असणार आहे? ही निवडणूक आपण कशा पद्धतीने लढणार आहात? मेटे साहेबांच्या दुर्दैवी जाण्यानंतर आलेली ही नगरपालिकेची पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीपुढे प्रस्ताव दिलेला होता की आम्ही आपल्यासमोर काही जागांची मागणी करत आहोत आणि या जागा जर आम्हाला सोडल्या तर आम्ही आपल्यासोबत येण्यासाठी तयार आहोत। त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या किंवा तत्वतः एकत्र येण्यावरती आमची सगळ्यांची सहमती झालेली आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे की आमचे जिथे प्रबळ उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तिथून आपल्याला जागा मिळते आहे किंवा नाही, आणि ही जर मिळाली तर आम्ही निश्चितच जाऊ। आणि दुसऱ्या बाजूने मला हेही सांगायचं आहे की आमच्या उमेदवारांच्या यादीवर जर नजर टाकली तर आपल्याला विस्थापितच चेहरे दिसतील। म्हणजे थोडक्यात मेटे साहेबांनी कायम विस्थापितांना नेतृत्वाची संधी निर्माण करून देण्याचं किंवा नेतृत्वाची संधी देण्याचं काम केलेलं आहे। मेटे साहेबांच्या पश्चातही आम्ही या विस्थापितांसाठीच झगडतो आहोत। त्यामुळे आता त्या समोरच्या पक्षांवरती आहे की या विस्थापितांना संधी द्यायची आहे का नेहमीप्रमाणे प्रस्थापितांनाच घेऊन पुढे जायचं आहे। पण एक मी नक्की सांगेन की या विस्थापितांना जरी संधी नाही मिळाली तर हे विस्थापित शिवसंग्रामच्या माध्यमातून या नगरपालिकेमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती जागल्याची भूमिका बजावतील। नाही, निवडणूक आम्ही एकत्रित लढवू, परंतु निवडणूक एकत्रित लढवली याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर कुठे कमी पडत असाल तर आम्ही तुम्हाला उभं करणार नाही तिथे। आम्ही बरोबर तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर कमी पडत असाल तर। कारण गेल्या 40 वर्षामध्ये ह्या बीड शहराने विकास म्हणजे काय असतं हे ऐकलंही नाही, अनुभवलंही नाही। साधी गोष्ट आहे, मी गेली काही महिने वारंवार ह्या गोष्टींचा पुनरुच्चार करते की जिल्हा मुख्यालयाचं शहर असणाऱ्या ठिकाणी महिलांसाठी एकही सार्वजनिक प्रसाधनगृह नसतंय। याच्यापेक्षा अधिक वाईट अवस्था काय असते? मेटे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या निधीतून इथं सार्वजनिक प्रसाधनगृह देण्याची तयारी दाखवली, त्यावेळेस या करंट्या नगर परिषदेने ना हरकत दिली नाही। याच्या पलीकडे जाऊन आणखी काय आरसा दाखवायचा बाकी आहे या नगरपालिकेच्या कारभाराचा? त्यामुळे आम्ही जरी सोबत निवडणूक लढवत असलो तर आमचे हे विस्थापित कायम जनतेमध्ये जाऊन काम करतात। त्यामुळे इथून पुढच्या काळात देखील विकासाच्या मुद्द्यावरती ते या सत्ताधाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत। थोडक्यात शिवसंग्राम वुड बी द व्हिसल ब्लोअर। तुम्ही काही मागणी केली का काही जागांची की आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत, असं काही बोलणं झालं का महायुतीसोबत? निश्चितच म्हणूनच मी म्हटलं ना की आमच्या यादीवर जर आपण नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की त्यात विस्थापितच आहेत। आम्ही काही जागांची मागणी केलेली आहे, त्या जागांवरती आता चर्चा आणती, काही ते कमी जागा म्हणत आहेत, पण बघूया आता किती जागा आमच्या पदरात पडत आहेत ते। तुम्ही आता सांगितलं की नगरपालिकेनं गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांनी विकास पाहिलेला नाही। साहेबांचं स्वप्न होतं विकास व्हावा या शहरामध्ये, तर काय अपेक्षा आहे, कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं यावर्षी तरी? आता निश्चितच विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे, कारण छोट्या छोट्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या देखील या बीड शहरामध्ये पुरवल्या जात नाहीत। म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं असेल की माननीय अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याच्या पूर्वीपर्यंत म्हणजे शहरातला कचरा उचलला जात नाही। किती दिवसांना पाणी येते आपल्याला माहिती आहे, 3-3 आठवडे पाणी मिळत नाही तुम्हाला। म्हणजे इथली धरणं ओव्हरफ्लो होतात परंतु आम्हाला पाणी मिळत नाही। हे कशाचं द्योतक आहे हो? हे जिल्हा मुख्यालय असणारं शहर, इथे तुमच्याकडे अंडरग्राऊंड सिवरेज लाईन्स नसतात, हे काय आहे? मग ह्या सगळ्या मूलभूत सोयीसुविधा ज्या हल्ली छोट्या छोट्या तालुका मुख्यालय असलेल्या गावांमध्ये पण उपलब्ध आहेत, मग त्या इथली तुमची स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला आजपर्यंत देऊ शकली नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना जाब तर विचारलाच पाहिजे, परंतु या सगळ्या गोष्टी टाईम बाउंड कालावधीमध्ये म्हणजे निश्चित कालावधीमध्ये कशा त्यांना पुरवल्या जाणार आहेत या शहरवासियांना हे सगळ्यांनी सांगितलं पाहिजे। आणि शहरवासियांनी देखील या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे। आपल्या सगळ्यांना आठवत असेल बिंदुसरा नदीचं किती वर्षापूर्वी साहेबांच्या वाढदिवसाला म्हणजे 30 जूनला आपण ती मोहीम हाती घेतली होती। स्वखर्चाने आपण बिंदुसराच्या पात्राचं स्वच्छता केली होती, खोलीकरण केलं होतं। त्याच्यानंतर पुढे काय मला सांगा ना? कंकालेश्वर असेल किंवा शहंशावली दर्गा असेल, हे काय आज आहेत का बीडमध्ये? बीडच्या सांस्कृतिक वारशाचं हे एक प्रतीक आहे। मग तिथे मेटे साहेबांनी लक्ष घालेपर्यंत अनेक वर्ष म्हणजे केंद्रीय पातळीवर असतील किंवा राज्य पातळीवरती मंत्रिपदं उपभोगूनही
त्यांना ह्या 2 देवस्थानांचा विकास करावा असं वाटला नाही. मेटे साहेबांनी या 2 देवस्थानांचा विकास आराखडा प्रयत्नांती मंजूर करून घेतला. साहेबांच्या निधनानंतर त्याचा निधी आला. मी स्वतः त्या 2 देवस्थानांच्या पहिल्या टप्प्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर माननीय अजितदादांनी आता पुन्हा तो निधी दिलेला आहे. मग हे का तुम्हाला करावं असं वाटत नाही? तुमच्याकडे इथे बिंदुसरा धरण आहे, तिथे एक पर्यटन स्थळ म्हणून ते विकसित करावं, तिथं एक उपवन विकसित करावं. हे साहेब असताना साहेबांनी पाठपुरावा केला, तिथे छानपैकी ते मियावाकी जंगल डेव्हलप केलं. नंतर पुढे काय? मग विकासाचं व्हिजन असणारा नेताच तुमच्याकडे नाही आहे का? किंवा तुमच्याकडे कुणाकडे ती दूरदृष्टीच नाही आहे का? किंवा तुम्ही हेतुपुरस्पर ती इथे अंमलात येऊ देत नाही का? ह्या सगळे प्रश्न इथल्या सुजाण मतदारांना पडले पाहिजेत. आणि जर ते त्यांना पडत नसतील किंवा जर जे कुणी आता इथून पुढे प्रतिनिधित्व करणार आहेत ते जर कुचराई करणार असतील तर शिवसंग्राम त्यांना प्रत्येकांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. ताई, तत्वतः युती झाली असं तुम्ही सांगताय. नेमकं उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा आणि याच सगळ्या रणधुमाळीमध्ये, या सगळ्या धामधुमीमध्ये अचानक योगेश क्षीरसागरांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काय नेमकं चित्र असू शकतं? आता खरं तर हा त्या पक्षांचा विषय आहे बरं का. म्हणजे त्या पक्षपातळीवरती त्यांनी तो हाताळायला हवा आहे. परंतु मी एकच म्हणेन की इथल्या नागरिकांनी एक सुजाण मतदार म्हणून ह्या कुठल्याही गोष्टींचं राजकीय मूल्यमापन न करता आजपर्यंत तुम्हाला विकासाकडे कुणी नेलेलं आहे काय आणि इथून पुढे कुणामध्ये क्षमता याचा साकल्याने विचार करावा. तर निश्चितच ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे. स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांचं स्वप्न होतं की विस्थापितांना यामध्ये सत्तेमध्ये स्थान मिळालं पाहिजे आणि याच मुद्द्यावरून आता तत्वतः युती झाल्याचं ज्योती त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्या या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भात चित्र स्पष्ट होईल. कारण मुकुंद सम, आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड.